सर इनफॅक्ट नगरकर आणि पटेल दोघांशीही बोलले मी. आपल्या अल्ट्रा रिचार्ज प्लॅनच्या वेळेला सगळ्यात जास्त अपोज त्यांनीच केलं होतं. हो सर, जर हा प्लॅन वर्क झाला नाही तर आम्ही पैसे काढून घेऊ असं बोलले होते तेव्हा. एक्झॅक्टली. इनफॅक्ट त्यांचा फोनही आला होता परत. ते म्हणत होते की आता पुढचं प्लॅनिंग काय आहे. इनफॅक्ट ते मीटिंग करायचंही म्हणत होते. त्यांच्या डोक्यात काही आयडियाज आहेत त्या तुम्हाला सांगायच्या होत्या. पण त्यांचं म्हणणं आहे विक्रांत सरांचा त्यांच्यासारख्या आयडियाज कुठेच येत नाही. 2 रुपयाची जादू एकदम पसरली आहे सर, एकदम सक्सेसफुल. मी काय म्हणतो ईशा, एक्सक्यूज मी. काय झालं? तर मी मायरा आहे, ईशा नाही. नाही पण तुम्हाला हवं असेल तर. नाही, त्यांना बोलवायचंय का? त्यांना बोलून काहीच फायदा नाहीये झेंडे, कारण ते ऑफिसमध्येच नाहीये. पण ती ऑफिसला आली आहे. हो सर, आली होती ईशा ऑफिसमध्ये आणि तशीच परत गेली. का? नाही म्हणजे का गेल्या परत? का? झेंडे, ईशा नेमकर ऑफिस मधला एकही प्रोटोकॉल पाळते का? नाही. ऑफिसमध्ये कधीही यायचं, कधीही जायचं. बरं ती जाते तर जाते, कुठे जातीये, का जातीये, काय काम आहे, किती वेळात परत येणार आहे, काहीच सांगत नाही ती. तिच्या वाटची कामं कोण करणार आहे ऑफिसमध्ये? दिस इज नॉट रिस्पॉन्सिबल बिहेवियर सर. ती ऑफिसमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये असल्यासारखी वागते. म्हणजे एखादा लेक्चर आवडला तर अटेंड करायचा, एखादा लेक्चर नाही आवडला तर बंक करायचा. वेन यू जॉईन अ ऑफिस, तुमच्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्या पार पाडायच्या असतात. ही जाणीवच नाहीये त्या मुलीला. नाही म्हणा तिची काही चूक नाही, लायकी नसताना तिला हा जॉब. माइंड युअर टंग मायरा, माइंड युअर टंग. कोणाची ही लायकी काढायची तुला काहीही गरज नाहीये. तू तुझं काम चांगलं करतेस तेवढंच कर. मला माहितीये या ऑफिसमध्ये तुझ्यावरती कामाचं खूप प्रेशर आहे. तुला तुझ्या सगळ्या हाताखालच्या माणसांना सांभाळून घ्यावं लागतं. पण याचा अर्थ ते सगळं फ्रस्ट्रेशन असं कोणावरती काढायचा हा होत नाही. मायरा, लिसन. प्रत्येक माणूस जे काही करतो, जे काही वागतो त्याच्या पाठीमागे एक कारण असतं. ते समजून न घेता तू तिच्या हेतूविषयी शंका उपस्थित करतेस. हे चांगलं नाहीये मायरा. तू आता ज्या पोझिशनला आहेस त्या पोझिशनला मॅच्युरिटी आवश्यक आहे. तुझ्या हाताखालच्या माणसांना समजून घेणं, त्यांना सांभाळून घेणं, त्यांना कम्फर्टेबल करणं ही तुझी जबाबदारी आहे. तू या कंपनीची असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आहेस. अशा साध्या माणसांवरती आरोप करणं हे तुला आणि तुझ्या पोझिशनला दोघांनाही शोभत नाही. ईशा ऑफिसमधनं गेली न सांगता. म्हणजे काहीतरी असणार जे तिला सांगता आलं नाहीये. दिसले का गो? नाही ना गो. चल पालकरांच्या दुकानात जाऊन बघूयात.
अहो अहो निमकर आले का तुमच्याकडे? नाही हो, आज नाही आले. बरं समजा आले तर तुम्ही त्यांना सांगाल का की आम्ही शोधतोय म्हणून? हो, काय टेन्शन आहे का? अहो झालंय असं की आम्हाला माहित नाही ते कुठे गेलेत आणि ते त्यांच्या दुकानात पण नाहीयेत. बर, नक्की सांगा. एखाद्याच नशीब उधळतं निमकर साहेब, आणि आज ते तुम्ही आहात. मुलीसाठी शोधून सुद्धा सापडणार नाही असा नवरा आणि दुकानाची मालकी. विचार करा. दोन दिवसाचा आपण होकार कळवला नाही ना, त्या लग्नाचा विसरा, दुकान पण गेलो. 2 दिवस आहेत ना? अरे 2 दिन भी बहुत है मेरे लिए. तू बघ, 2 दिवसात दुकान सुद्धा परत मिळवीन मी. वो आपके यहाँ कटिंग पीने को आते हैं, वो आज आए नहीं क्या? नाही. ठीक है. अरे हा नालायक म्हणतोय. हा निमकर, तू त्या पिल्लूंच्या पोराशी तुझ्या पोरीचं लग्न कर, मग तू शेडवशील. हा बाबा बाबा अहो तुम्ही इथे कुठे बसलात? असं रस्त्यावर बसलेलं बरं दिसतं का? क्या है? घर जाओ. क्या हुआ? चक्कर आहे क्या? नहीं कुछ नहीं हुआ है. आप प्लीज जाओ. जा. बाबा आपण घरी जाऊया प्लीज. अगं पण पैशाची सोय नाही झाली अजून. असू देत बाबा. अगं असू देत काय, आज मुदतीचा शेवटचा दिवस ग बाळा. बाबा पण अहो ते मोठे टिल्लू. असू देत आई. चिडू देत त्यांना. बाबा आपण जाऊया ना घरी. पोरी माफ कर अहो मला, बाबा काय करताय तुम्ही? मी हारलो. बाबा हो असं काय करताय? बाबा बाबा तुम्ही घरी चला ना आधी. मी आहे ना बाबा. गेलं, सगळं गेलं, काही उरलं नाही. दुकान गेलं, सगळं गेलं. बाबा नाही बाबा, नाही जाणार दुकान. बाबा मी आहे ना, मी मिळवीन ते दुकान परत. बाबा मी सांगितलंय ना की मी कुणाचीच देणी ठेवणार नाही, कुणाचीच. माफ कर मला, माफ कर. बाबा नाही हो, तुम्ही प्लीज घरी चला. पण मी हारलो. बाबा आपण खरंच घरी जाऊया ना आधी. माझ्यासाठी तरी चला ना घरी प्लीज बाबा. अहो तुम्ही घरी चला, आपण बघू काय ते. चला तुम्ही आधी घरी. चला घरी चला. बाई दार कसं उघड? तुम्ही थांबा, पाणी आणते. अहो साहेब, तुम्ही कुठे होतीस तू? आणि मला न सांगता निघून कशी गेलीस?
आणि तेही ऑफिसच्या वेळेत. काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? तू सांगितलं नाहीस सरांना? नाही, मला नाही सांगितलं एक वेळा ठीक आहे, पण ऑफिसमध्ये दुसऱ्या कोणालाही न सांगता तू निघून कशी जाऊ शकतेस? साहेब माझ्यामुळं ती मला ईशाने उत्तर दिलेलं आवडेल. ईशा अगं त्यांना सॉरी म्हण. सर सॉरी. अरे सरंजामे साहेब नमस्कार. काय नाही, यांच्याशी जरा बोलायचं होतं, पण तुम्हाला आम्ही डिस्टर्ब नाही करणार. मग काय नेमकं काय ठरलं? रुपालीची आई अहो आलं लक्षात? कळलं आम्हाला काय ते. फार काय तसं घडणार नव्हतंच. चल रंजे. थांबा. अहो आमचा अजून निर्णय झालेला नाहीये. अजून निर्णय झाला नाही? कमाल आहे बाई. अगं हे कुठला निर्णय घेतायत? आपणच समजून घ्यायचं काय ते. सरंजामे साहेब येतो आम्ही. बाकी काय नाही, यांचा निर्णय काय आहे तो ऐकायलाच आलो होतो इथं. चल. थांबा. माझा निर्णय झालाय. मी तुमच्या मुलाशी लग्न करायला तयार आहे. अगं बाई, देवच पावला. ईशा बाबा, मी हा निर्णय पूर्ण विचार करून घेते. कोणाच्याही दबावाखाली नाही. आणि बाबा, मी हे लग्न माझ्या मर्जीने करते. नेमकं तुम्हाला मान्य आहे ना हे? रंजना काकू, जो माझा निर्णय आहे तोच माझ्या बाबांचा निर्णय आहे. थांबा, साखर आणते. सरंजामे साहेब, ही आनंदाची बातमी जाहीर होताना तुम्ही आहात हे आमचं भाग्यच. अहो त्यांच्यामुळेच तर घडतंय ईशाच्या आयुष्यात सगळं चांगलं. घे साखर दे त्यांना. होणारे सासरे आहेत आता, आणि पाया पड. निघतो मी. सर, कुठे चाललात? तोंड गोड करून जा ना. साखर घ्या. सरांच्याही पाया पड ग, मोठे आहेत ते. हा हा. नाही नको. सर, फायनली माझं लग्न ठरलंय. तुम्हाला आनंद झाला असेल ना? येतो मी. तुमची काळजी, तुमची सहानुभूती
तुमचं प्रेम. काहीच नकोय मला तुमच्याकडून. माझ्या प्रेमावरही खूप विश्वास आहे. मला माहितीये की एक दिवस त्या व्यक्तीला कळेल आणि ती व्यक्ती बोलेल सुद्धा. सर साखर, तर फायनली माझं लग्न ठरलंय. तुम्हाला आनंद झाला असेल ना? येस दीदी. हे काय चाललंय सकाळी सकाळी? आधी जा आणि तो आवाज बंद कर. कोण करते सकाळी सकाळी आवाज? जा आणि त्यांचा गळा दाब. दीदी विक्रांत सर शूटिंग करतायत. त्यांचा गळा दाबू? त्यांचा गळा दाबणार आहे जाऊ? इडियट. एक काम कर ना, जा आणि त्यांना विचार, ओ इतका कमी आवाज का? आवाज वाढवा म्हणावं, अजून वाढवा. करा म्हणावं शूटिंग. छान वाटतं ना आवाज ऐकायला हा. मंदा, खीर झालीये ना? हो झाली. तुला काय सांगितलं होतं? बदामाची सालं काढ आणि काप कर. हे बघ, ही खीर विक्रांतरावांना आवडायला हवी. खीर खाऊन तरी त्यांना बरं वाटेल. दीदी काय करू? तू काय करू नकोस. जे काही करायचं ना ते मलाच करावं लागणार आहे. जाऊन विचारते त्या डस्टबिनला, तुमचं बाळ चिडलंय की काय? किती हॅवक करते बघा. जरा आवरा त्याला. तुला सांगितलं ना, आधी सालं काढ आणि हलकेच पातळ काप कर. फारच बाई छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करता आई साहेब. आणि त्यात विक्रांत साहेबांसाठी काय करायचं म्हटलं तर अगदी बघायलाच नको. हात भरभर चालव, तोड नको. मोमिल्लो, काय चाललंय का तुमच्या फेवरेट बाळाचं? अहो किती आवाज, कान फाटतील माझे इथे. सुनबाई, जरा समजून घे. ओ माय गॉड, राईट. तुम्ही त्यांची साईड घेणार ना? बरोबर. फारच आवाज येतोय बाई. काही कापायला गेलं तरी हात थरथरतोय बघा. एक्झॅक्टली. तुला माहितीये ना, ते अस्वस्थ असले तरच असं काहीतरी करतात. मग तुम्ही काहीतरी करा ना. त्यांच्या मनस्थितीत मी त्यांना काहीही सांगू शकत नाही. आणि तसंही बाकीच्यांपेक्षा मला त्यांची काळजी जास्त वाटते. हो येस येस, राईट. हे कसं विसरले मी? त्यांच्याशिवाय या घरात कोणीच इम्पॉर्टंट नाहीये, राईट? कधी नव्हे तेव्हा यायचं आणि आमच्या सगळ्यांची झोप उडवून टाकायची. तेच सांगते ना मी तुम्हाला. काय आहे, त्यांच्यावर ना कामाचं खूप प्रेशर आहे हो. मग काय होतं ना की त्यांच्या काळजीमुळे आमचीच झोप उडून जाते नाही.